सरकारने जी-एस-टी म्हणजे वस्तू आणि सेवा कराची सुरुवात करून आता बरोबर 3 वर्ष आणि 1 महिना पूर्ण झालेला आहे. कारण 1 जुलै 2017मध्ये रात्री 12 वाजता जी-एस-टीचा जो कर आहे तो एक ऐतिहासिक क्षण म्हणून पंतप्रधान मोदींनी जाहीर केला आणि नेहरूंपेक्षा मोठं होणं हे जे काही ध्येयवाद या सरकारच्या पंतप्रधानांचं आहे त्यात त्यांनी रात्री 12 वाजता निर्णय घेतला. पण तो अंमलात कसा आणला आणि त्यात तिची अंमलबजावणी कशी झाली या 3 वर्षामध्ये याचा जर इतिहास बघितला तर तो कुठेही नेहरूंच्या तुलनेमध्ये पासंगालाही पुरणार नाही अशी परिस्थिती आहे. प्रश्न नेहरू आणि मोदींची तुलना असं नसून ही जी काही एक नेशन वन टॅक्स नावाने हा जो काही जी-एस-टी सुरू झाला त्यात राज्य सरकारांचे जे अधिकार आहेत हे संकोच करण्यात आले, म्हणजे ते काढूनच घेण्यात आले. मग त्यात ते म्युन्सिपाल्टी असतील किंवा अन्य जे काही स्वायत्त संस्था असतील आणि राज्य असतील यांनी कुठल्याही पद्धतीची कर आकारणी करणं याच्यावरती पूर्णपणे बंदी येऊन केंद्र सरकारने राज्यांच्या वतीने आणि केंद्र सरकारकरता एकूणच कररचनेविषयीचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये त्यांचा सर्वाधिकार हा राज्यांकडून वधवून घेण्यात आला आणि तो सर्व म्हणजे भाजपने सरकारं, विरोधी पक्षांची सरकारं यांनी तो एकमताने मंजूर केला आणि तो अर्थातच ज्या पद्धतीने मंजूर झाला आणि राबवला तो आता चर्चाचा विषय आहे. अत्यंत चुकीच्या पद्धतीने राबवल्यामुळे जी-एस-टीमध्ये 1 लाखापर्यंत महिन्याचं जे कलेक्शन व्हायला पाहिजे ते कधीच झालेलं नाही. कधीतरी वर्षातून 2-3 महिने झालेला असा एक अनुभव दिसतो. परंतु नोटबंदीनंतर आपण बघतो की जी-एस-टी आलेली आहे आणि नोटबंदीनंतर अर्थव्यवस्थांनी एवढ्या गटांगळ्या खाल्लेल्या आहेत, त्यानंतर जी-एस-टीची अंमलबजावणी होत असताना उद्योगांचं कंबरडं मोडलेलं आहे. हे आता सार्वत्रिक अनुभव आहे. त्यामुळे जी-एस-टीचं कलेक्शन होत नाही. आता जी-एस-टी कलेक्शनची 3 वर्ष झाल्यानंतर आणि अरुण जेटली यांच्या 1 वर्ष झालं मृत्यू होऊन त्या स्मृती दिनानिमित्त जी मीटिंग झाली आणि काल जी-एस-टी कौन्सिलची मीटिंग झाली त्याच्यामध्ये अर्थमंत्र्यांनी विधान असं केलं की करोनाच्यामुळे जी-एस-टी कलेक्शन होत नाही. आणि हे जे विधान आहे आम्हाला मराठीमध्ये म्हणजे काय देवाची करणी नारळात पाणी हा वाक्प्रचार माहिती आहे. परंतु ॲक्ट ऑफ गॉडमुळे करोना झाला आणि म्हणून जी-एस-टीचं म्हणजे वस्तू आणि सेवा करायचं संकलन कमी झालं. ते किती कमी झालं तर 3 लाख कोटी रुपयाची तूट आहे. सर्व राज्यांना मिळून जी देण्याची जे काही महसूल आहे जी-एस-टीमधून जमा झालेला त्याच्यामध्ये तूट 3 लाख कोटीची आहे. अर्थव्यवस्थेचं आकुंचन झालं म्हणून कर संकलन झालं नाही आणि कर संकलन केंद्राने सर्वांच्या वतीने केलेलं आहे. त्यातला राज्याचा वाटा देणं हे कायद्यान्वये बंधनकारक असताना आज असं आर्ग्युमेंट करण्यात येते की ॲक्ट ऑफ गॉड आहे. आपल्याला तो आठवत असेल सिनेमा ओ माय गॉड OMG. त्या ठिकाणी तो जो परेश रावळ नावाचा नायक आहे आणि तो भाजपचा खासदारसुद्धा आहे, अतिशय छान ॲक्टर आहे तो, मानलंच पाहिजे. परंतु त्यांनी ज्या पद्धतीने त्या सिनेमात आर्ग्युमेंट केलेलं आहे इट इज अ ॲक्ट ऑफ गॉड. आणि तेव्हा ते कोर्टरूममधले जे काही सीन्स आहेत आणि मग आपण जर बघितला असेल तो सिनेमा त्याची आठवण होते निर्मला सीतारामन यांनी ज्या पद्धतीने करोना हा ॲक्ट ऑफ गॉड. ह्याचं आश्चर्य तसं वाटण्याचं कारण नाही, कारण का पंतप्रधान जर म्हणत असेल की गणपती हा प्लास्टिक सर्जरी त्या काळामध्ये म्हणजे गणपती हा सर्वांचा देव आहे, गणाचा अधिपती आहे, परंतु प्लास्टिक सर्जरी त्या काळामध्ये एवढी अद्यावत होती की हे सगळं शक्य होतं. त्यामुळे ॲक्ट ऑफ गॉड म्हणणाऱ्या निर्मला सीतारामन यांचा आता आश्चर्य वाटण्यासारखं नाही आहेत, कारण ते मोदींनाच भगवान समजतात. भाजपचे अनेक प्रवक्ते महाराष्ट्रात तरी आणि काही खासदारसुद्धा त्यांनी मोदींना विष्णूचा अवतार म्हणून फेसबुकवरती लिहिलेलं आहे. त्यामुळे मोदीच हेच जर भगवान असतील आणि या भगवानांच्या मंत्रिमंडळामध्ये जर अर्थमंत्री आज करोनामुळे हे जर झालं तर करोना हा ॲक्ट ऑफ गॉड म्हणत असतील तर मग गॉडच्या भूमिकेत असलेल्या पंतप्रधान मोदींनी काय करावं? ते तर मोराबरोबर खेळत बसलेले आहेत. म्हणून प्रश्न निर्माण होतो. मुद्दा हा आहे की अर्थव्यवस्था 24 मार्च नंतर कोलमडली, लॉकडाऊन नंतर का त्याच्या आधी गेले 2 वर्ष डिमॉनिटायझेशनपासून जी-एस-टी लागू झाल्यापासून ज्या पद्धतीने इकॉनॉमीची मॅनेजमेंट या सरकारने केलेली आहे. पूर्वी अरुण जेटली होते, आता मॅडम सीतारामनजी आहेत आणि पंतप्रधान मोदी आहेत. PM हाऊसवरून सगळं संचालन होतं. त्यामुळे इकॉनॉमीची जी मॅनेजमेंट आहे
याचे जे सगळे आकडे 3 वर्षाचे जर तपासले तर 24 मार्च पूर्वी 1 फेब्रुवारीला जे बजेट सादर झालं त्या बजेटमध्ये 5 ट्रिलियन इकॉनॉमीची भाषा करणारी, म्हणजे 5 ट्रिलियन इकॉनॉमी याचा अर्थ 1 ट्रिलियन म्हणजे 1,00,000 कोटी रुपये. तेव्हा कोरोना दृष्टीपथात नव्हता, परंतु डिसेंबरमध्ये ऑलरेडी चीनमध्ये तो कोरोना आला होता. जानेवारी महिन्यात ट्रम्प आले होते, लाखाची मोठी सभा घेतली होती अहमदाबादला. आणि त्या काळामध्ये जर आकडे जर बघितले ते कितीही दडपलेले आकडे असले तरी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, उत्पादन करणारी जी काही यंत्रणा या देशामध्ये, उत्पादन व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये सातत्याने 2 वर्ष घट होत होती असे आकडे आहेत. आणि त्याही वेळेसचे आकडे दर 3 महिन्यांमध्ये जे आकडे सरकार देतं, आणि सरकार बाह्य अनेक संस्था आहेत, जागतिक संस्था आहेत, देशातल्या संस्था आहेत, रेटिंग एजन्सीज आहेत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे रिपोर्ट्स आहेत, हे सगळे मिळून जे आकडे देत होते ते उद्योग क्षेत्र वाढत नाही आहे, सेवा क्षेत्र वाढत नाही आहे, आणि म्हणून GDP हा घसरतोय. आणि त्यावेळेस GDP हा 4.5%वरती होता जेव्हा 5 ट्रिलियन इकॉनॉमीची भाषा करण्यात आली होती. आणि 1 फेब्रुवारी नंतर आता 1 सप्टेंबर जवळ आला तर आता ॲक्ट ऑफ गॉड आहे. ही जी पळवाट आहे, कशा तरी मागे सारखा लपण्याचा जो प्रयत्न आहे. आणि मग याच सीतारामन मॅडमनी अर्थमंत्री म्हणून 24 मार्च नंतर जे 5 दिवस सलग प्रेस कॉन्फरन्स घेऊन 20 लाख कोटीचं पॅकेज दिलं, आणि संपूर्ण पब्लिक सेक्टर, सार्वजनिक क्षेत्राचं, आता ते रेल्वे असो, स्टील असो, ऑइल असो, कोल असो, बँक असो, इन्शुरन्स कंपनी असो, सर्वांचं खाजगीकरण करण्याचा एक मोठा पॅकेज. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत बँकांना एकूणच जी काही व्याजदरामध्ये खालीवर करण्याची जी पद्धती, यार्डस्टिक यंत्रणा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे अवेलेबल आहे, त्यातून जवळजवळ 9 लाख कोटी रुपये कर्जासाठी उपलब्ध केले. तेव्हा ॲक्ट ऑफ गॉड माहीत नव्हतं, देवाची कृपा यांच्यावरती होती का नव्हती हे लोक बघत होते. पण आता ते 5 ट्रिलियनची भाषा गेली तेव्हा मंदी आहे हे पण मान्य करायची तयारी नव्हती या सरकारची. आणि आता संपूर्णपणे देवावरती ढकलून मोकळे. सब राम भरोसे. ही राम भरोसे अर्थव्यवस्था गेली 6 वर्ष जनता भोगते, बघते. अर्थव्यवस्थेचं संचालन सुकाणू कोणाच्या हातात आहे? मूठभर कॉर्पोरेट उद्योगपतींच्या हातात आहे. तेच अंबानी, तेच अंबानी. आणि त्याच्या एकाच्या हातात राफेल दिले, आता दुसऱ्याच्या हातात फेसबुक आणि जिओ आलेला आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण यंत्रणा जी आहे देशाच्या सरकारची, ही काही मूठभर कॉर्पोरेटच्या हातात आहे. आणि 20 लाख कोटीच्या निमित्ताने संपूर्ण पब्लिक सेक्टर, म्हणजे सार्वजनिक क्षेत्राचा खाजगीकरणाचाच कार्यक्रम निर्मला सीतारामन जाहीर केला. आणि आता देशातल्या सर्व उत्पादक शक्ती, सर्व सेवा देणाऱ्या शक्ती ह्या ठप्प झालेल्या असताना GSTचं कलेक्शन होत नाही, लोकांचे व्यवहार होत नाहीत. त्यामुळे याच्यामध्ये GSTचं कलेक्शन न होत झाल्यामुळे GDP हा जवळजवळ नाही म्हटलं तरी 1/3 कमी झालेला आहे. आपलं बजेट साधारणपणे 250 लाख कोटीचं आहे, 225 लाख क्रोर्स. त्याच्यामधला 1/3 हिस्सा आता आकुंचन पावलेला आहे. म्हणजे 5 ट्रिलियनची भाषा करताना पुढच्या 5 वर्षात 5 ट्रिलियन करू सांगणाऱ्यांना 5 महिन्यामध्ये अर्थव्यवस्था ही 1/3 आकुंचन पावली आहे याचा अंदाज येऊ नये. कसलं हे व्यवस्थापन? आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गेल्या 2-3 क्वार्टरमध्ये सातत्याने सांगते की ही अर्थव्यवस्था आता ही निगेटिव्हकडे जाते आहे. म्हणजे मार्च 21 पर्यंतचा त्यांचा जर आलेख जर बघितला, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं प्रेडिक्शन जर बघितलं तर निगेटिव्हकडे जाणारं असं प्रेडिक्शन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलं, जे ऑफिशियल आहे. परंतु जगभरच्या रेटिंग एजन्सीने जर बघितलं तर त्यांनी ज्याला ॲक्ट ऑफ गॉड हे निर्मलाबाई सीतारामन म्हणतात, कारण का GSTचं कलेक्शन कमी झालं म्हणून, म्हणजे आपली जबाबदारी झटकून दुसऱ्यांवरती जबाबदारी टाकणं, हा जो काही या देशाच्या अर्थमंत्र्याचा गेम आहे. त्यावेळेस जगभरचे रेटिंग एजन्सी सांगतायत आणि मूडीज सारख्याने रिपोर्ट दिलाय की GDP विल बी -16%. आणि या देशाच्या अनेक जे सॅम्पल सर्वे आहेत, बेकारीचे आकडे आहेत, हे 32 कोटी 32% 35 टक्क्यापर्यंत गेलेले आहेत. आणि
भयानक परिस्थिती आहे मायग्रंट लेबरची किंवा तुमच्या कामगारांची, मग ते संघटित कामगार असेल किंवा असंघटित कामगार असेल. आज या देशामध्ये जवळजवळ 40 ते 45 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. ज्यांच्या परमनंट रोजगार गेलेले आहेत असे सुद्धा 13 कोटी आहेत. आणि जे असंघटित आहेत त्यांच्या तर नोकऱ्या गेलेल्याच आहेत. त्यांच्या हातातली क्रयशक्ती संपलेली आहे. आणि म्हणून उत्पादन शक्ती, ज्या छोटे कारखाने, मध्यम स्तराचे कारखाने आणि मोठे कारखाने, सगळ्यांनी आपले धंदे बंद केलेत. महाराष्ट्रामध्ये जवळपास 70,000 मिशन बिगिनच्या अनुषंगाने काही कारखाने निर्माण झाले असतील, पण उत्पादन कुठे होतंय? स्थलांतरित कामगार परत कुठे होतंय? लोकांना जगवण्यासाठी या देशाच्या केंद्र सरकारने काहीच केलं नाही. युरोप आणि अमेरिकेमध्ये जवळजवळ उद्योगपतींनाच 80% मदत केंद्रीय बजेटमधून त्यांच्या देशात झाली आणि सांगण्यात आलं की लोकांचे पगार सुरक्षित करा, नोकऱ्या सुरक्षित करा. पण तरी जगभर नोकऱ्या जात आहेत आणि भारतात तर कसलीच सुरक्षितता नाही आहे. ना सुप्रीम कोर्ट देत ना केंद्र सरकार करत. अशा या परिस्थितीमध्ये इज इट अन ऍक्ट ऑफ गॉड और ऍक्ट ऑफ PM अँड FM? 24 मार्चला 4 तासाचा अवधी देऊन लॉकडाऊन कोणी जाहीर केलं? मग ते जानेवारीत का नाही झालं? मग एक तर पब्लिक डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये टोटली करोना मिसमॅनेज करणं, याचं कुठलंही दायित्व अकाउंटेबिलिटी सरकार घेत नसताना आज इकॉनॉमीची जी बर्बादी झाली त्याच्यामध्ये कोणताही उपाय 6 वर्षात करता आला नाही. आपली इकॉनॉमी एवढी मोठी बलिष्ठ आहे 5 ट्रिलियनची, मग तुमचे ओव्हरऑल या देशामध्ये रिझर्व्ह काय इकॉनॉमीमध्ये? आज केंद्र सरकार सुद्धा आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून आम्ही राज्य सरकारने देत नाहीत. आणि राज्य सरकारनं आता जे द्यायचे ते जवळजवळ 2,35,000 कोटी. याकरता सूचना काय येते निर्मला सीतारामनची? येस, वी कॅन अरेंज द लोन्स फ्रॉम द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. म्हणजे 2,35,000चं सर्व राज्य सरकारांनी मिळून आम्ही लोन घ्यावं आणि ते 5 वर्षांत परत करण्याच्या बोलीने आम्ही त्याला गॅरंटी देतो. या तऱ्हेच्या बोली होत आहेत. राज्य सरकारांचे अधिकार केंद्र सरकार दडपून टाकते, जे घटनात्मक अधिकार आहेत. आणि लोकांनी जो टॅक्स भरलेला आहे गेल्या काही महिन्यांमध्ये, ज्याचं अॅक्युम्युलेशन 3 लाख कोटीचं आहे सर्व राज्यांचे मिळून, त्याचे वाटे द्यायचं आज सरकार नाकारते, केंद्र सरकार नाकारते. आणि म्हणून नाकारताना ॲक्ट ऑफ गॉड असा शब्दप्रयोग होतोय. सगळंच राम भरोसे आहे. पण म्हणून मी म्हटलं, देवाची करणी नारळात पाणी पण दिसतं, पण या सरकारमध्ये कोणतंच पाणी नाही आहे. जनतेला उपाशी मारायला ठेवलंय, बेकार करून टाकलेलं आहे, उद्योगांना संपून टाकलेलं आहे. कोण उठून राहू शकणार आहे? आणि ही परिस्थिती 5 महिन्यामध्ये आहे. पुढे काय वाढून ठेवलेलं आहे? आणि मग अशा कालखंडामध्ये हा जो काही ॲक्ट ऑफ गॉडचा जो काही कोप आहे, हा 130 कोटी जनतेला भेडसावतोय. पण हे मनुष्य निर्मित आहे, हे करोना निर्मित, हे निमित्त आहे. अदरवाईज इकॉनॉमीची मिसमॅनेजमेंट ही गेली 6 वर्ष ही मनुष्य निर्मित आहे. आणि काही मोठभर भांडवलदारांसाठी या देशातलं स्ट्रॉंग पब्लिक सेक्टर हे डिसमॅन्टल करून, म्हणजे बँकांचा आता काही दिवसामध्ये काही बँकांना विकून टाकण्याची योजना आखण्यात येते. मी स्वतः त्याच्यावरती व्हिडिओ केले की सावधान, बँकिंग व्यवस्था कोसळते. आणि होय, 6 महिने पूर्ण होत आहेत. EMIचं रिपेमेंट येत्या 31 ऑगस्टला 6 महिने पूर्ण होत आहेत. एक तर ते रिस्ट्रक्चर करायला लागतील, म्हणजे त्या कर्जाची पुनर्रचना करायला लागेल. कारण या गेल्या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. सर्व छोटे उद्योगपती, मोठे उद्योगपती, सगळे जे बॉरोवर आहेत आणि जे व्यक्ती आहेत, संस्था आहेत, कोणी होम लोन घेतलं, कोणी व्हेकल लोन घेतलं, यांना आता नोकऱ्या गेल्यामुळे स्वतःची कर्ज EMI परत फेडता येत नाहीत. काय करावं त्यांनी? मग त्यांना आधी असं वाटलं की मोदी सरकारने आणि रिझर्व्ह बँक गव्हर्नरने आपल्याला काहीतरी चांगलं करून दिलेलं आहे. आणि तेव्हा सुद्धा मी असं सांगितलं होतं, कर्ज भरून टाकलेलं बरं. कारण जेव्हा ते भरण्याची पाळी येईल 3 महिन्यानंतर किंवा 6 महिन्यानंतर, तेव्हा ते बँका वसूल करणार आणि ते व्याजासहित वसूल करणार. आज सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे. 1 तारखेला काय निकाल लागतो बघूया. त्या ठिकाणी काहींनी मागणी केली आहे, आम्हाला व्याज माफ करा. बँका स्वतःहून व्याज माफ करणं हे बँकेने स्वतःच्या पायावरती धोंडा पडून घेण्यासारखं आहे. पण दुसरा एक प्रकार बघा, जर 6 महिने जर तुम्ही एखादं कर्ज परत आलं नाही तर त्याला थकीत कर्ज दाखवावंच लागेल. आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे बँकांना थकीत कर्ज दाखवायला लागेल. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने परमिशन दिल्यामुळे आज ते बँका दाखवत आहेत की नाही, अजून तो परफॉर्मिंग असेट आहे, कारण का ती चांगली कर्ज होती.
ती आधी बुडीत नव्हती. 1 मार्च 2020ला ती चांगली कर्ज होती. ती आता 1 सप्टेंबर 2020ला 6 महिन्यानंतर जरी त्याचे हप्ते आले नाहीत तर ते त्यानंतर त्यांना भरावे लागतील आणि ते व्याजासहित भरावे लागतील असं बँकांचं म्हणणं आहे आणि तो बँकेचा नियम आहे. आणि ते जर नाही भरलं तर काय होईल? म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की पब्लिक सेक्टर बँकांमध्ये 80% लोकांनी या EMIचा फायदा उठवला आणि आता ते असहाय्य आहेत भरायला. खाजगी बँकांमध्ये जवळजवळ 40 ते 45% आणि सहकारी बँकांमध्ये अजून ते टक्केवारी आली नाही, पण 50%पेक्षा जास्त लोकांनी त्या EMIचा फायदा घेतला. आणि नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये सुद्धा 25%पेक्षा जास्त लोकांनी त्याचा फायदा उठवला. फॉरेन बँकांमध्ये सुद्धा 10%पेक्षा जास्त लोकांनी या EMIचा फायदा घेतलेला आहे. आणि आता हे परत करू शकत नाहीत, तेव्हा या बँकांमध्ये जर तो थकीत बुडीत कर्ज दाखवायचं नसेल तर प्रोव्हिजन म्हणजे तरतूद आणायचं कुठून? पुनर्रचित जरी झाला काय जरी हे झालं तरी तरतूद करावी लागेल. आणि थकीत कर्ज दाखवलं तर प्रचंड मोठी तरतूद करायला लागेल. या प्रोसेसमध्ये बँकांमध्ये क्रॅश येईल. कारण ऑलरेडी एकूण बँकिंग व्यवस्थेमध्ये सगळ्या बँका मिळून देशामध्ये 20 लाख कोटीचा थकीत आणि बुडीत कर्जाचा टक्का आहे. 100 कोटी रुपयाची कर्ज जर या देशामध्ये वाटली गेली असतील तर त्याच्यामध्ये ही जी 20 लाख कोटी जी आहेत ना ही थकीत आणि बुडीत कर्ज आहेत. हे ढोबळ मानाने मी सांगतोय. पण आता त्याच्यामध्ये हे ॲड होणारी जी 6 महिन्यामधली EMI आहेत हे जर गृहीत धरलं तर बँकिंग व्यवस्था टिकेल का बँकिंगच्या नियमाप्रमाणे? मग हे कोणामुळे घडलं? 24 मार्चला लॉकडाऊन झाल्यानंतर अर्थमंत्र्यांनी आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नंतर जे पॅकेज दिलं त्या पॅकेजमध्ये जनतेचं आम्ही भलं करतो कोरोनाच्या कालखंडात म्हणून ते जे काही जाहीर केलं त्याचा परिणामी आज लोकांनी ते फायदे घेतले. पण नोकऱ्या गेल्या ना. पण नोकऱ्या गेल्या, उद्योगपतींचे पण कर्जाचे हप्ते थकलेले आहेत, व्यक्तींचे पण थकलेले आहेत, एकूण बँकांचे चांगल्या कर्जाचे हप्ते थंबलेले आहेत. ती चांगली कर्ज परत येणार होती. मग या बँका बुडणार नाही तर काय होणार? आणि मग बँका खरोखर चालवायचे आहेत का बुडवायचे आहेत सरकारला? हे सरकारने स्पष्ट करावं. कारण का सरकारला असं म्हणायचे आहे की 4 बँका आम्ही ठेवू आणि बाकीच्या बँकांचा आम्ही खाजगीकरण करू आणि पर्यायाने विकून टाकू असा त्याचा अर्थ होतो हल्ली. त्या बँका अशा तऱ्हेने क्रॅशमध्ये येत आहेत. त्या चालणार कशा? आणि म्हणून लोकांना मात्र तुम्ही EMI परमिशन दिलेत. त्यामुळे लोकांची अपेक्षा की तुम्ही कर्ज आणि व्याज याच्यामध्ये अजून एकदा 3 महिन्याचा आम्हाला पुनर्रचना करून द्या. त्याच्या आधीची जी काही कर्ज होती जी बुडीत कर्ज दाखवत होते त्यांच्यामध्ये मात्र रिस्ट्रक्चरिंग झालेलं आहे. आणि 6 महिन्यामध्ये जी चांगली कर्ज होती आणि ज्यांना EMIची सवलत दिली त्याच्यामध्ये पण पुनर्रचना भले 3 महिन्याने करून दिली तरी ती परत तर कधीतरी करायला लागतील. कारण का अंतिमतः मार्च 21मध्ये बॅलन्स शीट बँकांचं ही जर कर्ज परत आली नाहीत तर बँका गोत्यातच येणार आहेत आणि तो गुंता आणि गोता सोडवता येणं कठीण आहे. त्यामुळे दिस इज नॉट ॲक्ट ऑफ गॉड, दिस इज द ॲक्ट ऑफ प्राईम मिनिस्टर, FM अँड गव्हर्नर. आणि म्हणून आपली जबाबदारी, आपली अकाउंटेबिलिटी ही जनतेवरती ढकलणं आणि देवावरती ढकलणं हे व्यवहार आत्ता आपण या 6 वर्षाच्या कारभारामध्ये वारंवार बघतो. आणि म्हणून आज लोक हसतायत की तुम्हाला GST आणताना कळलं नव्हतं का? आणि विरोधी पक्षांनी त्यावेळेस सांगितलं होतं की तुम्ही GST मधले जे काही टप्पे आहेत हे तुम्ही रेट कमी ठेवा. पण ते कोणी ऐकलं नाही. ते सुलभ करा. कोणी ते ऐकलं नाही. नोटाबंदी कोणाला विचारून केली नाही. GST मध्ये जे सांगितलं ते पाळलं गेलं नाही. राज्य सरकारांना जे अधिकार दिले होते ते जवळजवळ काढून घेतलेले आहेत. आणि आता राज्य सरकारांना सांगतायत निर्मलाबाई सीतारामन या देशाच्या अर्थमंत्री की ही जी काही अर्थव्यवस्थेमध्ये आकुंचन पावलेलं आहे, जवळजवळ कॉन्ट्रॅक्शन 1/3 झालेलं आहे. 22% कलेक्शन GSTचं कमी झालेलं आहे. आणि 2,35,000चा जो काही गॅप आहे तो भरून काढण्याकरता आम्ही कर्जाची व्यवस्था करतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून. भले तर तुम्ही 5 वर्षांत ते फेडा. राज्य सरकारांकडे फार मोठे उपकार करतायत केंद्र सरकार. हक्काचा भाग आहे राज्य सरकारचा. आज राज्य सरकारला लढायला उभे राहू शकतात का असाही एक फार मोठा प्रश्न आहे. आणि मग काँग्रेस शासित राज्य असोत, भाजप शासित राज्य असोत किंवा अन्य पक्षांचे शासित राज्य असोत, सर्वांना मिळून जगायचं असेल तर त्यांच्या करसंकलनाचा त्यांचा वाटा देणं हे केंद्र सरकारचं घटनात्मक जबाबदारी आहे. किंबहुना अशाच तऱ्हेने GST निर्माण झालेला आहे. आणि मग
ॲक्ट ऑफ प्राईम मिनिस्टर असताना, ॲक्ट ऑफ फायनान्स मिनिस्टर असताना, ॲक्ट ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असताना, ॲक्ट ऑफ पार्लमेंट असताना तुम्ही ॲक्ट ऑफ गॉड म्हणून आपलं स्वतःचं पाप का तुम्ही देवावरती ढकलताय? तुम्ही का देवाला बदनाम करताय? असं 130 कोटी जनता आज तुम्हाला विचारते आहेत. आणि राज्यांनी जगायचं कसं हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि जे पक्ष सत्तेमध्ये आहेत, मग ते भाजप असतील, ते सेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, DMK असेल, अण्णा असेल, लेफ्ट असेल, या सगळ्यांनी आपल्या अधिकारासाठी सुप्रीम कोर्टात जाणं याच्याशिवाय दुसरा कोणता पर्याय आहे? आणि पाहूया सुप्रीम कोर्ट तरी याच्यावरती काही निर्णय देतं का? कारण घटनेचा जो अधिकार आहे तो सुप्रीम कोर्टाकडे जाऊनच सुटू शकतो. पण केंद्र सरकारच म्हणणार असेल आता आमच्याकडे पैसेच नाहीत, आम्ही फार तर तुम्हाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेऊन देतो, तर याचा विचार जनतेने करण्याची गरज आहे. राज्य सरकारांच्या मागे जनता आज उभी आहे, परंतु राज्य सरकार जर केंद्र सरकारच्या या दादागिरीला, कारण दिस इज द ॲक्ट ऑफ फायनान्स मिनिस्टर, दिस इज द ॲक्ट ऑफ प्राईम मिनिस्टर, दिस इज द ॲक्ट ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गव्हर्नर, दिस इज द ॲक्ट ऑफ पार्लमेंट, याच्या संदर्भात जर आपण लोकशाही पद्धतीने लढलो नाहीत तर राज्य चालतील कशी? म्युनिसिपालिट्या चालतील कशा? देशाची अर्थव्यवस्था चालेल कशी? लोकांच्या नोकऱ्या, लोकांचा रोजगार हा संपूर्णपणे गाळात चाललेला आहे. आणि म्हणून हे प्रश्न देवावरती ढकलून चालणार नाही. माणसाची पापं देवावरती टाकू नका. त्यामुळे लोकांनी रोखठोकपणे आमचा संविधानातला अधिकार हा आम्ही मिळवणारच असं जर राज्य सरकारने भूमिका घेतली तर संपूर्ण महाराष्ट्रातली जनता किमान ही खात्रीपूर्वक सांगू शकतो, होय, महाविकास आघाडीच्या मागे आम्ही उभे आहोत. कारण का महाराष्ट्राचा जो कराचं संकलन आहे ते फार मोठं आहे आणि ते कराचं संकलन जर महाराष्ट्राला त्यांचा वाटा दिला नाही आणि सर्व राज्य सरकारांना वाटा दिला नाही तर राज्य सरकारांची कोंडी करण्याचा भारत सरकारचा, केंद्र सरकारचा डाव आहे का, असा जाहीर सवाल जनतेने विचारायला पाहिजे, सरकारांनी विचारायला पाहिजे. इट इज नॉट अन ॲक्ट ऑफ गॉड, इट इज अन ॲक्ट ऑफ मिसमॅनेजमेंट अँड देर हॅज टू बी अकाउंटेबिलिटी. अकाउंटेबिलिटी पाहिजे, जबाबदेही सरकार असलं पाहिजे. पार्लमेंट कधी होईल तेव्हा या प्रश्नावरती सर्वांनी एकजुटीने हल्लाबोल केला पाहिजे, कारण का लोकांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सो ॲक्ट ऑफ गॉड बंद करा आणि या ठिकाणी चांगला कारभार करा. लोक पाठिंबा देतील. परंतु 6 वर्षाच्या एकूणच कारभारातून असं दिसतंय की आम्हाला मोरांशी खेळणं आवडतं, आम्हाला ॲक्ट ऑफ गॉडच्या नावाखाली पळवाट शोधायला आवडते. आणि म्हणून प्रश्न सीमेवरचे असोत, प्रश्न सीमेच्या आतले असोत, प्रश्न माणसांच्या जगण्याच्या आणि त्यांच्या सुरक्षेचे असोत किंवा देशाच्या सुरक्षेचे असो, सगळेच प्रश्न हे आता ॲक्ट ऑफ गॉड म्हणून जर वेगळ्या पद्धतीने हाताळण्यात येत असतील तर मंदिरं आणि मस्जिद आणि चर्चेस बांधून उपयोग काय? आणि म्हणून गांभीर्याने या प्रश्नाकडे आपण पाहिलं पाहिजे. या प्रश्नाकडे लोकांनी गांभीर्याने बघावं. म्हणून या ॲक्ट ऑफ गॉडविषयी श्रद्धा जनतेच्या आहेत. त्या सर्व व्यक्तिगत श्रद्धांचा आदर ठेवून सरकारने कोणताही धर्म पाळता कामा नये याचा पुनरुच्चार करून सरकारने लोकांच्या मूलभूत अधिकारांवरती गदा आणली तर खबरदार हे सांगण्याची जबाबदारी राज्य सरकारांची पण आहे. कारण का राज्य सरकारांच्या अधिकारावरती GSTमध्ये आणि अनेक संदर्भामध्ये गदा आलेलीच आहेत. सर्वांनीच जागा होऊन देवाकडे प्रार्थना करा. लोकांना सांगणं आवश्यक आहे की असं सरकार आम्हाला नको, देवा आम्हाला हे सरकार घालवायचं आहे असं लोकांनी सांगण्याची गरज आहे. आणि तरच काहीतरी आपण शिकलो असं होईल. आणि म्हणून एकूणच बँकिंग व्यवस्था, एकूणच अर्थव्यवस्था आणि ही जी काही टोटल मिसमॅनेजमेंट आहे या सरकारची, हे लोकांपुढे नीटपणे सांगणं या दृष्टीने हा व्हिडिओ केलेला आहे. मॅक्स महाराष्ट्र यांनी नेहमीच प्रबोधनाचं काम केलेलं आहे. आणि म्हणून मी विश्वास उटगी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि विनंती करतो की विचार करा. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. आपल्या मूलभूत अधिकारांवरती, राज्याच्या अधिकारावरती प्रचंड मोठी गदा आली आहे. उठून उभं राहून लढायला शिकलं पाहिजे. महात्मा गांधींची जन्मतिथी 2 तारीख जवळ आलेली आहे. आपला आग्रह हा सत्याग्रह आहे. आणि म्हणून कोट्यवधी जनतेने 2 तारखेला सत्याग्रहाची तयारी करावी की आमच्या राज्याच्या अधिकारावरती, लोकांच्या अधिकारावरती केंद्र सरकारने गदा आणता कामा नये आणि गांधींच्या मार्गाने आपण लोकशाही वाचवण्याचा, संविधानातले अधिकार वाचवण्याचा लढा करूया. एवढंच सांगतो.